एक दिल के तुकडे हजार हुए, काही यहाँ गिरा काही वहाँ गिरा, असं काय मग उचलायचे कोणी पुन्हा. जबाबदारी आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. निवडणुकीच्या तोंडावर महिलांचा जन्म आत्ता झाला, 1-2 आठवड्यापूर्वी. त्यापूर्वी महिलाच नव्हत्या, आम्ही सगळे पुरुष होतो. आम्ही विचार करत होतो आता आपलं कसं होणार. इतक्या शरद पवारांनी महिलांना जन्म दिला, महिला आल्या, अरे हो तुम्हाला सुद्धा आता आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी करून घेणार निवडणुकीच्या तोंडावर. हा शरद पवार स्वतःचा स्वार्थ सारला गेला नाही की असा उलटा फिरतो की तुम्हीच चाट पडाल की अरे काल परकडे मिठी मारून बसलेला असा काय विचित्र दिसतोय. याचा पुढचा भाग कुठचा आणि मागचा भाग कुठचा. तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना, फटकन एखादा कागद बदलला आणि भाज्यांचे भाव गेले, बाई वाचायला लागेल. आपलं भाषण आहे म्हणून. भेंडी 12 रुपये किलो, टमाटो 13 रुपये, पळा. याला काय आहे, याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहित नाही, हातात आला वाचून टाकलं, बस टाटा. हे असलं कसं चालायचो. ती भाषणं लिहून देतात, ते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले, ते डायलॉग लिहून देतात की मैं ये देश की बहू हूं. हल्ली जोर करायला लागली असं असं बोलून बोलून. तिला शिकवलं कोणी, बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये, त्याशिवाय मजा नाही येणार त्या भाषणाला. ते काढायला लागली अशा जोर बैठका. पूर्वी नुसता असा मेणाचा पुतळा होता, आता जोराने इंदिरा गांधी सारखं ते पदर बिदर घेऊन तुरु चालणं. 4 ऑगस्ट भोरला गेल्या, तिकडून याचं दर्शन घेतलं. तिथे भेटले आमचे शिवशाहीर भेटले. ही महाराजांची तलवार आम्ही तुमच्या हातात दे. ह्या उद्याच्या पंतप्रधान मासाहेबासारखा मला दिसत आहेत. काय केलं असेल वर्णन. शालिनी ताईचं वर्णन करतो, त्याला काय हे करणार नाही. तलवार दिली, तलवार. त्या बाईलाच कळे ना कुठून काढायची, ते कळे ना. मग लोकांनी सांगितलं की इकडून काढायचे. मग इकडून तिने हात घातला, पण करायचं काय ते म्हणा अशी खेचा म्हणजे बाहेर येईल. मग ती बाहेर आली, म्हणे आता काय करू, आता बोंबला याला काय केलं तर पंचायत. मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे वगैरे. त्या तलवारीने काय करतात हे तरी त्या बाईला माहिती आहे का, इतिहास माहिती आहे काय तलवारीचा. शहीदांकरता कार्यक्रम होत आहेत सिने कलाकारांचे, आणि तिकडे साली नागडा डान्स सगळा तो. क्या बोलती तो आती क्या खंडाला. अरे काय त्याला खंडाला काय भड्या जातोस काय कारगिलला. आज जरा बरं वाटलं. पत्रकारांना खुर्च्या न देता चटेवर बसवलं. काही म्हणजे सूरबीर काढला नाही, पण भगव्या खाली किती छान दिसता तुम्ही. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही. तुम्ही आम्हाला शिकवू नका. रामदास आठवले आणि त्यांचे धंदेच नव्हे. अरे आत्ता आज जन्म झाला, गोधडीवरती मुत्ताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे. तुम्ही कशाला मला शिकवताय. मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे म्हटलं. आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं नामांतराच्या बाबतीत तुमचे खरंच नाही. आणि मग मला तुम्ही जाणता विचार आणि काय बोलत मग बापाची काही कळत नाही. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन, आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेव्हा ढुंगणं जातात त्याच्यावरती तुम्हाला लाद घालता येत नाही. या हजी अलीला गाड्या अशा आणाव्या लागतात, अशा इकडून का इकडे वर आलंय त्यांचं. बरं, हे गॅस सिलेंडर असे वर आलेले आहेत.
हे मी जर बंद झालं नाही तर आम्हाला पुन्हा महाआरती चालू करावी लागेल. पण जर आमच्यावरती खटले घातले जाणार असतील रहदारीला अडथळा केल्याबद्दल, तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल. याला म्हणतात सर्व धर्म समभाव. नाही तर 2 फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव. फुल्या कशात घालायच्या दादा कोंडकेंना विचारायचं. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली. नवरात्रीत मला कोणीतरी बोलवलं एकदा, बरं ते शरद कोणीतरी आहेत ना हल्ली लिहितात काहीतरी, ते त्याने तिथला कार्यक्रम होता त्यांचा त्या दादर माटुंगा क्लबामध्ये. हां राशी चक्रवाले बरोबर, उपाध्ये हां उपासनी हां एक गेला बरं. तर तो तिथे काहीतरी होम होता आणि त्यावर बायका नाचायच्या. बायका म्हणजे काय घागरी फुंकतात काय अमुक फुंकतात काय चालतं त्यांचं. तर ते नाचताना एक बाई माझ्याजवळ आली, अंगात आलेली, बरं जोरात नाचत होते. मला नाही तू का नाही उभा राहत म्हटलं, नाही मी बसलो ते बरं आहे बरं. नंतर प्रार्थनेच्या वेळेस सगळे उभे राहिले, ते ती बाई परत अंगात येताना अंगात होतच ते बरं आली जवळ. म्हटलं काय म्हटलं माझ्यासमोर घुमते, माझं काम करशील. म्हटलं मी तुझं काम करायचं का तू माझं काम करायचं. बरं तुझ्या अंगात आले माझ्या नाही बरं. आणि मग तिने सांगितलं माझं काम करशील. म्हटलं बोल काय बोल. माझ्या भाच्याला नोकरी लावशील.